आमचे राज्याचे ज्यावेळी मंत्री माननीय राजेंद्र आर्लेकर होते त्या काळात आम्ही त्यांचं कार्य बघितलं आणि ते ज्यावेळी राज्यपाल म्हणून हिमाचल प्रदेशला त्यांची निवड झाली त्यानंतर मग त्यांची निवड आमच्या बिहारमध्ये निवड झाली आणि माझी एक इच्छा होती की माझं जे नवीन पुस्तक येणार ते पुस्तक त्यांच्या हस्ते प्रकाशित व्हावं अशी माझी इच्छा होती, परंतु हल्लीच त्यांची पुन्हा केरळमध्ये राज्यपाल म्हणून निवड झाली आणि आम्ही निर्णय घेतला की बिहारऐवजी राज्यपाल ज्या ठिकाणी आमचे आहेत त्या ठिकाणी जाऊन पुस्तक प्रकाशन सोहळा करायचा। आणि मला आज अत्यानंद होत आहे का दुसऱ्या राज्यातील राजभवनमध्ये आणि आमचे गोव्याचे माजी मंत्री असताना ज्यांनी कार्य गोव्यासाठी आणि आपल्या पेडणे मतदारसंघासाठी केलं ते कार्य उल्लेखनीय आहे आणि त्यांच्या हस्ते हे पुस्तक होणं हा माझा एक मोठा आनंदाचा मी क्षण मानेन। आयुष्यात मी तो तेवत घेईल आणि अंतर्मनातील स्पंदने हे पुस्तक ज्यावेळी निर्माण करण्याचा माझा विचार आला तो काळ अत्यंत खडतर काळ होता, कोरोना काळ होता, जग हादरलं गेलं, त्यामुळे अनेक आम्ही पत्रकारिता क्षेत्रात वावरत असताना आमच्यावर निर्बंध आले, सार्वजनिक ठिकाणी फिरणं कठीण झालं। त्या वेळात एक एक कविता माझी सुचत गेली आणि मी कविता लिहित गेलो। हे माझं 4थं पुस्तक आहे आणि आज माननीय राज्यपाल आर्लेकर सर यांच्या हस्ते ते प्रकाशित होतंय हा मला आनंद मी शब्दाने मांडू शकत नाही। त्याने आम्हाला वेळ दिली, आमचं या ठिकाणी जोरदार स्वागतही केलं आणि हा क्षण विसरणे आयुष्यात या तरी शक्य होणार नाही असं मी सांगतो। आणि सरांना ज्यांचे विचार म्हणजे खूप आहेत, पेडणे मतदारसंघात ज्यावेळी ते आमदार म्हणून निवडून आले तो काळ आजही मी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवलेला आहे। ज्यावेळी एखादा आमदार निवडून आला की आपला वाढदिवस साजरा करतो किंवा मोठी पार्टी साजरी करतो आणि पार्टी किंवा वाढदिवस साजरे करत असताना जे मतदारसंघातील असेल किंवा इतर कोण कंत्राटदार असेल किंवा वेगळं काम करत असेल त्यांच्याकडून पैसे घेऊन मोठमोठ्या जाहिराती द्यायच्या, परंतु ज्यावेळी आमचे मंत्री माननीय राजेंद्र आर्लेकर ज्यावेळी मतदारसंघातून निवडून आले त्यांनी कधीच तसल्या प्रकारची जे गैरकृत्यही केले नाही आणि वाईट व्यवसायाला कधी थारा दिला नाही। तो क्षण आजही आठवतो। शिवाय आपल्या पेडणे मतदारसंघात ज्यावेळी जुगाराचे अड्डे सुरू होते 4.5 वर्षे तब्बल माननीय आमदारांनी त्या काळात ते बंद केलं, असं कुणालाही जमलं नाही। त्यांचा क्षण आणि त्यांच्या हातून हे माझं पुस्तक होतंय, खरंच मला आनंद आहे। माझ्याकडे जास्त बोलण्याची संधी नाही, मी सरांना खूप शुभेच्छा देतो। माझ्या मनापासूनही इच्छा होती जे राज्यपाल होण्याअगोदर सर मुख्यमंत्री पदावर येणार होते तो काळ जर आम्ही आठवला तर तो काळ वेगळा होता। मी सरांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझं त्यांच्या हस्ते शुभ हस्ते पुस्तक प्रकाशित केलं म्हणून मी त्यांचे अत्यंत आभार मानतो। नमस्कार, आज आम्ही आमचे मित्र निवृत्ती शिरोडकर ज्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी माननीय मोहम्मद आमचे राजेंद्र आर्लेकर सर जे केरळ राज्याचे राज्यपाल आहेत आणि हा आनंदी क्षण आम्ही साजरा करण्यासाठी आणि त्यांची भेट घेण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी आणि आमचे मित्र निवृत्ती शिरोडकर याच्या कविता संग्रहाचं प्रकाशन त्यांच्या शुभ हस्ते व्हावं या उद्देशाने आज आम्ही केरळला आलेलो आहोत। आमच्यासोबत आमचे मित्र चांदेल असापूरचे सरपंच तथा समाजसेवक तुळशीदास गावस, नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर आणि लेखक आणि पत्रकार ज्यांनी पत्रकारितेच्या तळागाळातील समस्या राजकारणावर आसूड ओढले, विविध समस्या मांडल्या आणि त्यामुळे आज ते संपूर्ण गोवा राज्यात नव्हे तर इतरही भागात ते सुपरिचित आहे असे आमचे मित्र निवृत्ती शिरोडकर ज्यांनी कोरोना काळात हा अंतर्मनातील स्पंदने हा कविता संग्रह त्यांना सोडला आणि त्यातून एक एक कविता स्फुरत गेली आणि त्यातून त्यांच्या हातून हा कविता संग्रह तयार झालेला आहे। आज योगायोग म्हणायचा की आमचे राज्यपाल महामनी राजेंद्र आर्लेकरजी आज या ठिकाणी केरळचे राज्यपाल झालेले आहेत। हा समस्त गोमंतकीय जनतेसाठी आम्हाला खूप अभिमानाचा क्षण आहे आणि तो साजरा करण्यासाठी आणि प्रकाशन हे औचित्य साधून आम्ही या ठिकाणी केरळला दाखल झालेलो आहे।
राज्यपालांचं जे कार्य आहे त्याची पोचपावती केंद्र सरकारने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील नेत्यांनी त्यांना दिलेली आहे. त्यांनी जे समाजसेवेचं व्रत आणि राजकारणात असताना जे कार्य केलं आणि निस्वार्थीपणे पक्षाशी आणि एकनिष्ठ राहून जी सेवा केली त्याचं हे फलश्रुती असं आम्ही मानतो आणि अनेक वेळा आमच्या तोंडून हे शब्दही येतात. आज राजेंद्र आल्लेकरजी उच्च पदावर आहे आणि समस्त गोमंतकीय जनतेसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आल्लेकर सर हे व्यासंग आणि अभ्यासू वृत्तीसाठी संपूर्ण गोवा राज्यात परिचित आहे आणि हे परिचित असल्या कारणाने आज मोठ्या राज्यांचं त्यांना राज्यपाल हे पद बहाल केलेलं आहे. आज या ठिकाणी आमच्या मित्राचं त्यांच्या शुभ हस्ते प्रकाशन होत आहे. हा अत्युत्तम क्षण आमच्यासाठी आहे. मी सरांना या ठिकाणी या राज्यासाठी शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीसाठी त्यांचा उत्कर्ष यापुढे चांगला हो अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आमचे जे पत्रकार मित्र निवृत्ती शिरोडकर यांनी या आपल्या छंद मुक्तरचना या कविते संग्रहात केलेल्या आहेत त्या कवितेलाही आणि भावी त्याच्या साहित्य वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. हे मित्र निवृत्ती शिरोडकर यांच्या कविता संग्रहाचं प्रकाशन आत्ताच नुकतंच माझ्या हस्ते झालेलं आहे. निवृत्तीचा परिचय तसा पत्रकार म्हणून पेडणे महालात माझा जुना परिचय आहे, परंतु त्याही पेक्षा एक कवी मनाचा माणूस, हे दोन्ही शब्द जाणून बुजून वापरतो. कवी मनाचा माणूस, कारण आज माणसामध्ये कवी मन हरवत चाललेलं आहे. माणूस हा माणूस राहत नाहीये अशी अवस्था झालेली असताना कवितेची जी स्पंदनं असतात अंतर्मनातील, ती स्पंदनं लेखणीच्या स्वरूपातनं आपण लिहून सगळ्या लोकांसमोर ठेवली. त्याबद्दल मी निवृत्ती शिरोडकरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवादही देतो. एक चांगली कलाकृती, साहित्यकृती लोकांसमोर ठेवली. कोरोना काळात हा लिहिण्याचा त्यांनी घाट घातला आणि त्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या मनात जे जे विचार आले, जी स्पंदनं उमटली, ते सगळे लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही कविता वाचताना असं लक्षात येतं की या कविता म्हणजे काही बालगीतं आहेत की काय, परंतु दुसरं पान जर उघडलं तर लक्षात येतं की हे बालगीतं नाही आहेत. समाजासमोर एक विशिष्ट विचार ठेवणारं, चिंतन करायला लावणारं असं एक छोटंसं काव्य ना पण काव्य आहे, ज्यामुळे साधारणपणे सामान्य मनुष्य विचार करायला लागतो. अशी काव्य स्पंदनं ही निवृत्ती शिरोडकर या माझ्या मित्राने सगळ्या लोकांसमोर ठेवलेली आहेत. पेडण्यात आमदार असताना या निवृत्ती असेल किंवा महादेव गवंडी असेल किंवा अन्य माझे पत्रकार मित्र असतील, आणि नेहमीच मला सहयोग दिलेला आहे. आणि या सहयोगाच्या वातावरणातूनच मी तिथे अनेक काही कामं करू शकलो, याचा उल्लेख आता निवृत्ती महादेव यांनी केला. परंतु ही कामं करताना त्यांचा सहयोग नसता तर हे शक्य झालं नसतं. लोकांनीही तिकडच्या मला भरपूर भरभरून असं प्रेम दिलं, सहकार्य केलं. या सगळ्या गोष्टींचा आज आढावा घेण्याचं कारण एवढंच की एवढ्या दूरवरून पेडण्याहून माझे हे मित्र, 4 मित्र इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा आग्रह एवढाच की या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हातातून व्हावं, अशी एक त्यांनी माझ्यावर एक माया म्हणा किंवा प्रेम जे केलेलं आहे त्याची पावती मला देणं गरजेचं होतं. म्हणून त्यांचं मी या राजभवनात, केरळच्या राजभवनात स्वागत तर करतोच आहे, पण त्यांना धन्यवादही देतो. या सगळ्यांनी मिळून इथे तुळशीदास गावस बरोबर आलेला आहे, महादेव आहेत, निवृत्ती आहेत, माझे मित्र कृष्णा तेही बरोबर आलेले आहेत. या सगळ्यांनी इथे येण्याचा घाट घातला. सुरुवातीला त्यांना बिहारमध्ये यायचं होतं, पण अचानक जे ठरलेल्या तारीख झाली त्याच्या आधीच माझी बिहारमधून केरळमध्ये बदली झाली. आणि केरळचं वातावरण हे अत्यंत सुंदर वातावरण, गोवेकरांना अत्यंत मानवणारं वातावरण आहे. परिसर तसाच आहे. सगळ्या प्रकारच्या गोष्टी गोव्यासारखाच असल्यामुळे
आपण एक चांगल्या पद्धतीने इथे काम करू शकू असा विश्वास माझ्या मनात आहे. या विश्वासाला पाठिंबा देणारं आजचं काम आहे आणि ते निवृत्ती शिरोडकर यांच्यामुळे इथे घडलेलं आहे असं मला वाटतं. निवृत्तीच्या पुढील साहित्य सेवेच्यासाठी भरपूर असा मी त्याला एक पाठिंबा देतो, त्याचं समर्थन करतो की त्याने अजूनही पुढे अनेक मोठ्या प्रमाणावर लेखन करावं. मी आशीर्वाद देण्या एवढा मोठा नाही आहे, परंतु निवृत्तीने एक चांगल्या पद्धतीचं साहित्य गोमंतकीय जनतेसमोर ठेवावं, जेणेकरून आपण विचार करायला प्रवृत्त होऊ. असा एक कार्यक्रम आजचा हा झालेला आहे. प्रकाशनाच्या बद्दल मी निवृत्ती, त्याचे अन्य सगळे मित्र सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि त्यांचं या राजभवनात स्वागत करतो.